आज आपल्या ऑटोमध्ये तर खुल्लाच ऊस टाकावा लागला, कारण तर आपल्याला आज ऊसाचं बेन आणायला जायचं होतं आणि ते तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोहोचती करायचं होतं. मग काय लगेच ऑटो घेऊन निघालो आणि इथे तर वाटत ट्रॅक्टर उभारलेले होते आणि आपल्या तर ऑटोला वाट जायचं काम नव्हतं आणि इथे तर पोल उतरवण्याचं काम चाललेलंच होतं. मग 10 मिनिटात तर पोल उतरवण्याचं काम झालं आणि आपल्या ऑटोला लगेचच वाट झाली. मग काय ऑटो घेऊन निघालो आणि आपल्याला तर खडतर रस्त्याने ऑटो घेऊन ऊस आणायला जायचं होतं. मग काय इथे तर 10 मिनिटात पोहोचलो आणि लगेचच ऊस तोडण्याचं काम चाललेलं होतं आणि आपल्याला तर इथे ऊसाचं बेन दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोहोचतीच करायचं होतं, कारण ऊसाची तर तिथे लागवड होणार होती. मग आपल्या ऑटोचं तर फाळकं काढून घेतलं आणि तोपर्यंत ऊस खातच बसलो आणि इथे तर नाबदे निघालेली होती आणि ते पण आपल्याला खायला घेतली आणि थोड्या वेळानंतर तर इथं बेणे भरण्याचं काम चाललेलंच होतं आणि तिथं तर पोते भरून झाले आणि आपल्याला नाबदे पण घेतले थोडेसे खायला. इथे तर पोते काय उचलून नाही, डायरेक्ट घसडतच नेत होते आणि आपल्याला तर ते ऑटोमध्ये टाकायचीच होती आणि आपल्याला मग लगेच दुसऱ्या ठिकाणी पोहोचती करायची होती आणि ते तर आपल्याला खाली करायची होती. मग इथे तर पोतं भरण्याचं काम झालेलं होतं आणि आपल्याला तर इथे फाळके लावून जायचं होतं. मग इथे तर पोते संपल्यामुळे आपल्याला तर ऊसाचं बेणं खुल्लच टाकावं लागलं आणि इथे तर काय पोते नसल्यामुळे आपल्या ऑटोमध्ये डायरेक्टच टाकून दिली. इथे तर पोत्यावर पोते आपल्या ऑटोमध्ये बेणं टाकावंच लागलं आणि इथे तर आपल्या ऑटो फुलच झाला. मग आपल्याला तर ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचती करायचं होतं. मग इथे तर 10 मिनिटात तर ऊसाचं बेणं भरणंच झालेलं होतं आणि आपल्याला लगेच ऊसाचं बेणं आपल्याला उतरवायचं होतं. मग काय लगेच 10 मिनिटात आपला तर ऑटो फुल झालेलाच होता आणि आपल्या तर ऑटोमध्ये लोडच लोड झाले. ऑटो तर वडल याची गॅरंटीच नव्हती, पण तरी पण फुल रेस देऊन आपण दुसऱ्या ठिकाणी तर पोहोचलो. आपलं तर ऊस उतरवण्याचं काम चालू आहे, तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं तर का बेणं उतरवण्याचं काम पूर्ण झालं.